पुणे लोकसभा. पुणे लोकसभेमधून यावेळेस मुरलीधर किसन मोहोळ हे विजयी झालेले आहेत आणि त्यांनी एक चांगल्या मताने एक विरोधी उमेदवाराचा रवींद्र धंगेकर यांचा पराभव केलेला आहे. तर मुरलीधर मोहोळ यांना 5,84,728 मतं मिळाली आणि रवींद्र धंगेकर यांना 4,61,690 मतं मिळाली आणि 1,23,838 मतांनी मुरलीधर किसन मोहोळ हे निवडून आले. आता या मतदारसंघामध्ये वडगाव मधील आमदार सुनील टिंगरे, त्यानंतर शिवाजीनगरचे आमदार सिद्धार्थ शिरोळे, त्यानंतर पर्वतीचे आमदार माधुरी मिसाळ, त्यानंतर पुणे कॅन्टोन्मेंटचे आमदार सुनील कांबळे, त्यानंतर कर्जापेठचे आमदार रवींद्र धंगेकर हे त्यांच्या विरोधात उभे होते आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील या काही आमदारांचं त्यांना चांगल्या पद्धतीचे सहकार्य झालं आणि त्यामधून ते एक चांगल्या लीड घेऊन निवडून आले असं म्हणायला काही हरकत नाही, कारण सहकार्याशिवाय काही होत नाही आणि ते घडतं. आता हे पुणे लोकसभा ही महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्त्वाची लोकसभा मतदारसंघ आहे. या मतदारसंघामधून 1951ला नरहर विष्णू गाडगीळ हे निवडून आले पहिल्या लोकसभेला. त्याच वेळेस इंदिरा अनंत मायदेव याही निवडून आले 1951ला. 57ला नारायण गणेश गोरे जे पुढे ब्रिटिशचे हाय कमांडर झाले होते. त्यानंतर 1962ला शंकरराव मोरे हे फार मोठे नेते होते, तर ते निवडून आले. त्यानंतर 1967ला श्रीधर महादेव जोशी हे निवडून आले. 71ला आणि 77ला मोहन धारे निवडून आले. त्या काळामध्ये तर त्यांचं एवढं कौतुक होतं, वनराई संस्था आहे, त्यानंतर तरुण तुर्क म्हातारे आर्क वगैरे त्या तरुण त्या काळामध्ये खूप त्यांच्या विषयीचे प्रसिद्ध होते. ते मोहन धारे या 2 वेळेस निवडून आले आणि नंतर 1980, 84, 89ला विठ्ठलराव गाडगीळ हे निवडून आले बॅरिस्टर. 1991ला अण्णा जोशी हे निवडून आले. त्यानंतर 1996ला सुरेश कलमाडी हे निवडून आले. त्यानंतर 1998ला विठ्ठलराव तुपे हे निवडून आले आणि 1999ला प्रदीप रावत हे निवडून आले आणि मग 2004 आणि 2009ला सुरेश कलमाडी हे निवडून आले आणि 2014ला अनिल शिरोळे हे खासदार म्हणून निवडून आले. 2019ला गिरीश बापट हे निवडून आले आणि मग काही काळ हा त्यांच्या निधनानंतर काही काळ ही जागा रिक्त होती आणि मग 2014ला मुरलीधर किसन मोहोळ हे निवडून आले. आता मुरलीधर किसन मोहोळ यांचा जन्म 9 नोव्हेंबर 1974ला झालेला आहे. 1974 तर 9 नोव्हेंबर 1974ला झाला. ते कोल्हापूरमध्ये पहिल्यांदा कुस्ती प्रशिक्षणासाठी गेले. तिथून त्यांनी शिवाजी विद्यापीठातून डिग्री मिळवली आणि तसं तत्पूर्वी ते 12 वर्षापासून RS मध्ये जात होते त्यांच्या शाखेमध्ये. 1996ला भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे ते प्रमुख अध्यक्ष झाले. त्यानंतर 1993ला वार्ड स्तरावर त्यांनी काम केलं. 2002ला पुणे महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळाचे ते सदस्य झाले. त्यानंतर 2006ला केळवाडी वार्डातून महापालिका सदस्य झाले. त्यानंतर 2009ला खडकवासला विधानसभेसाठी ते निवडणुकीला उभे राहिले, आमदार केला, परंतु तेथे त्यांचा पराभव झाला. मग त्यांच्या पत्नी 2012ला मोनिका मोहोळ या आयडियल कॉलनीमधून महानगरपालिकेवर निवडून गेल्या. त्यानंतर 2017ला
परत हे मोहोळ आपले मुरलीधर मोहोळ हे पुणे महानगरमध्ये 12 सी वार्ड मधून नगरसेवक व स्थायी निवडून गेले व स्थायी समितीचे अध्यक्ष झाले. त्यानंतर 2019ला ते पुण्याचे महापौर झाले आणि 2022ला जोपर्यंत त्या काळामध्ये ते कारण निवडणुका होणार आणि मध्यंतरी कोविडची साथ आली त्यामुळं परत तो एक प्रश्न झाला. तर 2019 ते 2022 पर्यंत ते पुण्याचे महापौर होते आणि त्या काळामध्ये त्यांनी पुण्याचा 50 नामांकित शहर जगातील होण्यासाठी एक प्रयत्न केला आणि 2022ला महापौर निवडणुकीमुळे त्या सगळ्या बरखास्त केल्या गेल्या. त्यावेळेस ते महापौर पदावरून ते तसेच म्हणजे पायउतार झाले, म्हणजे ते स्थगित महापौर पद स्थगित झालं आणि 2024ला ते लोकसभेचे सदस्य झाले. तर आणि आता त्यांना त्यांचं काम पाहून आणि दुसरी महत्वाची गोष्ट ते एक अतिशय कार्यकर्ते महत्वाचे असल्यामुळं आणि तसेच त्यांना आपले महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत भाजपचे, तर उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री जे आपले फडणवीस देवेंद्र यांच्या ते अतिशय जवळचे आहेत आणि त्यांच्यामुळं किंवा त्यांच्या प्रयत्नाने किंवा त्यांच्या शिफारशीवरूनही म्हणा किंवा त्यांच्या गुणवत्तेनुसार त्यांची भारताच्या लोकसभेवर निवड झाली आणि ते परत लगेच मंत्री झाले. म्हणजे असं एकंदरीत त्यांचं कार्य किंवा त्यांची जे लक ते अशा पद्धतीचं झालं. कारण येथे 3दा लोकसभेवर चांगल्या मताने निवडून येऊन सुद्धा मावळ विधानसभेचे जे आता नवीन खासदार झाले श्रीरंग बारणे, त्यांची एक इच्छा होती की मला यावेळेस मंत्रीपद मिळेल म्हणून ते असा त्यांचा एक अंदाज होता, परंतु त्यांना ते मिळालं नाही. परंतु पुण्यातून मुरलीधर मोहोळ यांना मिळालं. म्हणजे एकंदरीत दृष्टिकोनातून बघायचं तर ते लकचा जो भाग असतो तो त्यामध्ये एक महत्वाचा आहे. तर या मुरलीधर मोहोळनी संघटनात्मक आणि राजकीय आणि तसंच एक विकासात्मक या पद्धतीचे जे कार्य केलं ते अतिशय महत्वाचं आहे. कारण सर्वत्र एक चांगल्या पद्धतीचे जे पुण्याच्या विकासासाठी जे प्रयत्न करायला पाहिजे होते ते सर्व प्रयत्न या मुरलीधर मोहोळ यांनी महापौर असताना स्थायी समितीचे सदस्य असताना त्या बजेटनुसार त्या एकंदरीत योग्यतेनुसार ते सर्व प्रकल्प त्यांनी सहजासहजी राबवलेले आहेत आणि त्या प्रकल्पाच्या मधूनच पुण्याचा विकास होण्यासाठी ज्या विविध प्रकारच्या योजना असतात त्या योजना राबवण्यासाठी देखील त्यांनी खूप चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे आणि त्या कामाची पावती म्हणूनच त्यांना एक लोकसभेचं तिकीट मिळालं आणि लोकसभेचं तिकीटच नव्हे तर लोकसभेच्या तिकिटावर त्यांनी केलेल्या संघटनात्मक कामामुळे त्यांना चांगल्या पद्धतीचं लोकसभेवर चांगल्या पद्धतीचं एक मतदान झालं आणि ते या लोकसभेवर चांगल्या पद्धतीने निवडून गेले. आता लोकसभेवर त्यांच्या कार्याला आता एक चांगला बहरही आलेला आहे आणि यामधून ते एक विविध प्रकारे चांगल्या प्रकारे काम करून पुण्याचा ठसा किंवा पुण्याच्या जे प्रश्न महत्वाचे आहेत, पुण्याच्या रस्त्याचा प्रश्न आहे, पुण्याचा वाहतुकीचा प्रश्न आहे, पुण्याचा एक वाहतूक कोंडीचा प्रश्न आहे, कचऱ्याचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, म्हणजे जे विविध प्रकारचे जे प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी ते सदोदित तत्पर राहतील याची आशा आहे. कारण पुण्यामध्ये आता
पूर्वीचं पुणे आणि आताचं पुणे याच्यामध्ये महद अंतर झालेलं आहे. पूर्वीच्या पुण्यामध्ये शांत पुणे, एक पेन्शनराचं पुणे आणि एक चांगल्या पद्धतीचं पुणे म्हणून याची कौतुक होतं. लोक शांत विश्रांतीसाठी इथे यायला लागले होते. पण आता पुण्याची मुंबई होऊ लागलेली, सारखी धावपळ, कसा एक कुंडी काय म्हणतात त्याला, कचरा कुंडीचे प्रश्न आहेत. त्यानंतर एकंदरीत दृष्टिकोनातून अनेक पुण्याचे पाण्याचा प्रश्न अद्यापर्यंत आहे. परत पुण्यामध्ये जे समाविष्ट गावं झालेले, तर ते लोहगाव, वाघोली वगैरे त्या भागातला एक रस्त्याचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न तर फार बिकटच आहे. तर हे प्रश्न सोडवण्यासाठी देखील ते केंद्रीय पातळीवर प्रयत्न करतील अशी सर्व सामान्य पुणेकराला आशा वाटते. तर एक आमचा हा ATM न्यू वर्ल्ड चॅनल हा जगातील, भारतातील, महाराष्ट्रातील सर्व लोक जास्तीत जास्त लाखोच्या संख्येने बघत असतात, सबस्क्राईब करत असतात. तर या चॅनलला आपणही जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ बघून लाईक करा आणि आपल्या कॉमेंट करा. तर या कॉमेंटला जास्तीत जास्त शेअर करत जा, सबस्क्राईब करत जा आणि एक व्हिडिओ बघून त्यावर कॉमेंट करा. म्हणजे एक चांगल्या पद्धतीचं आम्हालाही त्याचा मधून लोकांचे प्रश्न किंवा अडीअडचणी सोडवण्यासाठी एक चांगल्या पद्धतीचे व्हिडिओ बनवता येतील. तरी या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा.